म्हणजे सर्वांच्या सुखासाठी. म्हणजे जर तुम्ही ही योजनेचा जर अमल केला बरोबर. याचं जर सगळं शांततेने जर तुम्ही ऐकले आणि त्याचा जर उपयोग घेण्याचा ज्या ज्या निकषाप्रमाणे ज्या अटी शर्ती आहेत त्या अटी शर्तीप्रमाणे जर तुम्ही याचा लाभ घेतला तर निश्चित त्याचा फायदा होईल. बरोबर. मला निश्चित वाटतं की तू काय पर्यंत मुंबईला जाणार नाही का? कारण तू शेतकरी. मी शेतकरी. बरोबर आहे. आणि तुझे पोरं सुशिक्षित बेरोजगार आहे. तुला ते माहिती नसल्यामुळे तू गेल्यामुळे पोरं काय कामावर नाही. बरोबर. बापालाच माहित नाही पोराला कसं माहिती. मग त्याच्यामुळे योजना आम्ही आता या पथनाट्यामध्ये सांगतो ऐकून घे आणि तुझा फायदा करून घे. तर लोकांना आसपास सांग आणि तुला जेवढं समाज कार्य करता येईल तेवढं. कारण जिल्हा माहिती कार्यालयासाठी प्रयत्नशील आहे. अच्छा अच्छा. त्याला अधिक माहिती पाहिजे असेल तर जिल्हा माहिती जिल्हा माहिती कार्यालय सामाजिक न्याय विभाग आणि जे शासकीय आहेत त्या ठिकाणी या सगळ्या माहिती मिळेल. आणि आपल्या गावामध्ये माहितीच आहे ग्रामपंचायत कार्यालय, सरपंच ग्रामसेवक आहे आणि बाकीचे सगळे जे काय अधिकारी वेगवेगळे येतातच. बरोबर. आता आम्ही या ठिकाणी कलापत्र घेऊन आलो आणि जागृती असे वेगवेगळे अधिकारी येऊन माहिती देतात. बरोबर. आता पुढे जायचं नाही. माहिती समजून घे. तर काय काय योजना माहिती झाल्या पाहिजे. तर मी जरा काही योजना सांगतो ते आई बाकी माझी तर सहकार्य सांगतीलच. तर प्रथम आपण पाहिलेलं आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना. मित्रांनो आपण सगळं ऐकून घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे आणि इतरांनी आपण सांगायचं आहे. त्यानंतर राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती ही योजना शासनाने सुरू केलेली आहे. त्यानंतर रमाई आवास योजना आपण बघितलं का दलित वस्तीमध्ये रमाई आवास योजना शासनाने काढलेल्या आहे. घरकुल योजना आपण ग्रामीण भागासाठी 1,20,000 रुपये आणि शहरी भागासाठी 2,50,000 रुपये शासन अनुदान देतंय. तर याचा लोकांनी बऱ्याचशा लोकांनी आपण बघितलं आता सगळे याचा लोक फायदा घेत आहे आणि जे राहिले त्यांनी ज्याचा फायदा घ्यायचा आहे. त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना सुद्धा शासनाने सुरू केलेली आहे. तसेच अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गट यांना आपण बघितलं रस्त्याने छोटे छोटे ट्रॅक्टर आलेले बघितलंच असेल तर त्याला म्हणतात मिनी ट्रॅक्टर. ही पण देखील योजना शासनाने सुरू केलेली आहे. जर बचत गट असेल त्यांना मिनी ट्रॅक्टर दिला जातो. त्याचा उद्देश काय आहे भाऊ? का बरं ट्रॅक्टर दिला? कारण त्यांनी महिलांचा काय व्हावा, विकास व्हावा, महिला सबल व्हावा आणि म्हणून शासनाने योजना काढलेली आहे. बरोबर की नाही? त्याच्यानंतर आपल्या भागातले विद्यार्थी जे काय मुलं शिकताय परंतु शिक्षणासाठी पैसे नाही, गरीब परिस्थिती, त्यांच्यासाठी शासनाने काय केलेलं आहे रेसर सैनिकी शाळा अनुसूचित जाती विशेष भटक्या जमाती व विप्र अशा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देखील देण्यासाठी शासनाने योजना काढलेली आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे आपल्या भागामध्ये जे गरीब विद्यार्थी आहेत मागासवर्गीय विद्यार्थी आहे यांच्यासाठी शासनाने बोर्डिंग म्हणजे वसतिगृह सुरू केलेले आहे. त्याचाही लाभ सर्वांनी ज्याला ज्याला त्या निकषामध्ये अटीशर्तीमध्ये तो घ्यायचा आहे. तसेच अनुसूचित जातीच्या मुला मुलींना परदेश शिक्षणासाठी जायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा शासनाने विविध योजना काढलेल्या आहेत. त्याचा सर्व खर्च राहण्याचा खाण्याचा सर्व खर्च शिक्षणाचा वह्या पुस्तकाचा खर्च शासन करतं. तसेच MPSC ची परीक्षा आहे अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी. आता मुलं शिकले पण शिक्षणासाठी पैसा नाही आहे आणि पैसा नसल्यामुळं ते शिक्षण घेऊ शकत नाही. हे जेव्हा शासनाच्या लक्षात आलं मग शासनाने योजना काढली त्याच्यासाठी मोफत खाण्याची राहण्याची शिक्षणाची आणि त्यांना वरतून मानधन देखील दिलं जातं अशी शासनाची योजना आहे. तर त्याचा लाभ सर्वांनी जे जे या अटीशर्तीमध्ये आहेत त्यांनी मोफत त्यांना मिळताना घ्यायचं आहे. तसेच आता आपल्याला माहिती आहे आता जस्ट 6 फेब्रुवारी 2024 माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एक योजना अंमलात आणलेली आहे. त्या योजनेचं नाव आहे वयोश्री योजना. आता वयोश्री म्हणजे योजना काय भाऊ? वयोश्री योजना म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक 60 वर्षावरील असतील
त्यांच्यासाठी शासनाच्या माध्यमातून आणि त्यांना पेन्शन वगैरे दिली जाते.